नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा एपिसोड आहे हा शो फॅन राज कपूर यांच्याविषयी. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने मी राज कपूर यांच्यावरती एपिसोड बनवत आहे. राज कपूर यांच्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत आणि प्रामुख्याने असं त्यांच्याबद्दल बोललं जातं की अंगप्रदर्शन, हिरोईनचं अंगप्रदर्शन करणारा दिग्दर्शक. मात्र मला असं वाटतं की त्याही पलीकडे राज कपूर एक निर्माता, दिग्दर्शक आणि माणूस म्हणून आहेत आणि त्याच त्यांचे हे जे पैलू आहेत त्या पैलूंविषयी आणि काही घटना यांच्याद्वारे मी राज कपूर कसे होते हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. राज कपूर यांचं आधी स्टुडिओबद्दल मी सांगते की राज कपूर यांनी आर के फिल्म्स, जे बरसातच्या एका सीनवरून तो जो आर के स्टुडिओचा जो लोगो आहे किंवा आर के फिल्म्सचा जो लोगो आहे तो त्यांनी बरसातमध्ये त्यांचं आणि नर्गिसजींचं एक दृश्य होतं, त्या दृश्यावरून ते त्यांनी साकार केलेला आहे. तो त्याचा लोगो बनवलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर के स्टुडिओची स्थापना झाली आणि आर के फिल्म्सची सुद्धा स्थापना झाली. आर के स्टुडिओ हा चेंबूरला त्यांनी 2 एकर जमीन घेतली होती. त्यावेळेला त्यांच्या घरच्यांनी सांगितलं होतं, राज कपूर यांच्या घरच्यांनी, की लग्न वगैरे झालेलं आहे तुझं, तर स्टुडिओ बनण्यापेक्षा तू स्वतःचं घर का नाही बनवत आहे. तर राज कपूर यांनी तेव्हा फार मार्मिक उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की जिनके घर बन जाते हैं ना उनके स्टुडिओ नहीं बनते हैं. आणि हे खरी गोष्ट आहे की जर का स्वतःसाठी पैसा एखादा निर्माता, दिग्दर्शक खर्च करत राहिला ना तर तो बाकीचं जे चित्रपटासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तो नाही बनवू शकत. आणि राज कपूर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्टुडिओ निर्माण केला होता. मी म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगते की घर आया मेरा परदेसी हे जे गाणं आहे ते आर के स्टुडिओमध्ये म्हणजे तो बनत असतानाच तिथे त्याचं शूटिंग केलं गेलेलं आहे. मात्र त्यावेळेला आर के स्टुडिओची छतं बनली नव्हती, कारण जसा पैसा येत होता स्वतःच्या चित्रपटांमधून किंवा बाहेरचे जे चित्रपट करत असत निर्मात्यांचे, तर त्यातून जसा पैसा येईल तसं आर के स्टुडिओचं काम त्याला गती येत होती आणि त्याचं काम पुढे जात होतं. ती छतं टाकली नव्हती तर त्याच्यामुळे दिवसा ह्या गाण्याचं शूटिंग करणं फार कठीण होत होतं, कारण वरनं सगळा जो उजेड यायचा छतं नसल्यामुळे तो मारक होता शूटिंग करण्यासाठी. म्हणून रात्री या गाण्याचं शूटिंग केलं जात होतं आणि 36 दिवस या गाण्याचं शूटिंग चालू होतं. कारण कुठे होतं की एकच फ्लोअर तयार झाला होता, जो त्याचा सेट सगळा बनवला होता तो, त्याच्यामध्ये सुद्धा काही अडीअडचणी यायच्या, तांत्रिक गोष्टी. आणि जसं मी म्हटलं रात्री, तर रात्री किती वेळ शूटिंग करायचं आणि काय, तर ह्याच्यामुळे या घर आया मेरा परदेसी या गाण्याचं शूटिंग करण्यासाठी 36 दिवस लागले होते. आर के स्टुडिओमध्ये मला असं वाटतं एक सुबत्त असा हा मुंबईतला स्टुडिओ होता आणि चेंबूरची ओळख सुद्धा आर के स्टुडिओ. आज आर के स्टुडिओ राहिलेला नाही आहे, मात्र आज सुद्धा जो तिकडचा तो जो एरिया आहे ज्याला जिथे आर के स्टुडिओ आहे, तर चेंबूरला अरे नाही आर के स्टुडिओ जवळ जायचं आहे, तर आर के स्टुडिओ हे तिकडचं चेंबूरचं सुद्धा एक प्रतिनाव बनलं असं मला वाटतं आणि फेमस झालं. आर के स्टुडिओमुळे चेंबूर फेमस झालं असं मी म्हणेन. राज कपूर यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी जो चित्रपटांमधून पैसा कमावला तो त्यांनी त्यांच्या चित्रपटांसाठी आणि स्टुडिओ चांगल्या करण्यासाठीच वापरला. म्हणजे असं केलं नाही की दुसरे काहीतरी धंदे सुरू केले की समजा नाही हे इकडचं आपला हा व्यवसाय चालला चित्रपटाचा तर दुसरा व्यवसाय करू, असं कधीही केलं नाही. त्यांनी जिथे त्यांना तिथे अपयशसुद्धा आलं, यशसुद्धा मिळालं, मात्र ते कायम चित्रपटसृष्टीशीच निगडीत राहिले आणि त्यातूनच त्यांनी पैसा कमावला आणि पैसा गमावला सुद्धा. जसं मी म्हटलं की आर के अतिशय सुबत्त असा एक स्टुडिओ मानला जात असते. तिथे आतमध्ये गेल्यानंतर निर्माता, दिग्दर्शकाला ज्या गोष्टी आवश्यक असतात शूटिंगसाठी त्या तिथे त्याच्या सगळ्या उपलब्ध होत्या. मेकअप रूम इतक्या सुंदर होत्या. आर के मधलं जेवण फार सुंदर असायचं. त्याच्यानंतर कुठेही बाहेरच्या ह्याच्यामधला आवाज येणं
किंवा काही नाही. बरं, येण्यासाठी जाण्यासाठी सुद्धा कलाकारांना म्हणजे दिवसाची शिफ्ट असू दे किंवा रात्रीची, तर सोयीस्कर असा तो सगळा मार्ग होता. म्हणजे असं नाही आहे कुठे आडवाटेला आहे आणि तिकडे जाऊन मग ते रात्री येताना थोडंसं कठीण जातं किंवा असं काही नव्हतं. अतिशय प्रॉपर याच्यामध्ये होतं. आर के स्टुडिओमध्ये आधी सुरुवातीलाच गेल्यानंतर एक सफेद शंकराची मूर्ती होती. मला आठवतंय जेव्हा जेव्हा मी आर केमध्ये काही शूटिंग कव्हरेज करण्याच्या निमित्ताने किंवा कलाकारांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने गेले, की माझी एक सवय होती की मी शंकराच्या त्या मूर्तीला नमस्कार असा करत असे आणि मग मी पुढे जात असेल. आणि ती तुम्ही बघा, शंकराच्या मूर्त्या ज्या असतात शक्यतो मग ते मंदिरातली असू दे किंवा कुठेही असेल, तर त्या निळ्या रंगाच्या मूर्त्या असतात. मात्र आर केची जी मूर्ती होती शंकराची ना, ती होती सफेद रंगाची. राज कपूर शंकर भक्त होते, पृथ्वीराज कपूर शंकर भक्त होते आणि ऋषी कपूर सुद्धा शंकर भक्त होते. कुठल्याही चित्रपटाचा आर केचा जो मूर्त व्हायचा तो तुम्ही बघा, त्याचा तो पण आहे की ते पृथ्वीराज कपूर आहे ते शंकराच्या पिंडीची पूजा करतायत आणि तिकडनं तो चित्रपटाचं मग क्रेडिट आणि कास्ट सगळं सुरू होतं. तर जेव्हा जेव्हा चित्रपटाचा मुहूर्त व्हायचा तर तो सुद्धा पारंपरिक पद्धतीने आणि होम हवन पूजा वगैरे करून होत असे. राज कपूर हे मी असं म्हणणार नाही की खूप धार्मिक असं होते, असं नाही. मात्र हिंदू परंपरा किंवा हिंदू सण यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये फार आदर होता आणि म्हणून आर केमध्ये गणपती 10 दिवसाचा गणपती उत्सव साजरा केला जात असे. तो अगदी आत्तापर्यंत होता, नंतर तो बंद झाला आणि तो गणपतीची त्यांची जी म्हणजे विसर्जनाची मिरवणूक निघे, तर त्या मिरवणुकीला राज कपूर आणि त्यांचे जे सगळं परिवारसुद्धा त्याच्यामध्ये सामील होत असत आणि सगळे चालत येत असेल. म्हणजे बघा की असं नव्हतं की राज कपूर यांच्याकडे गाडी नव्हती. गाडीने कुठे जे विसर्जन करायचं असेल तिथे जाऊ शकले असते, मात्र ते चालत जायची. त्यांची मुलं सुद्धा चालत जात होती. अशा पद्धतीने गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जायचा. होळी खूप चांगल्या पद्धतीने साजरी केली जायची. पण याचबरोबर ना वर्कर्स डे सुद्धा साजरा केला जात असे आणि आर केमध्ये जे कामगार त्या वेळेला काम करत असत राज कपूर असेपर्यंत, तर त्यांना जेवण असे, त्यांना भेटी दिल्या जात असत आणि राज कपूर आपल्या स्टाफला अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट करत असत. म्हणजे असं नाही आहे की अरे कोण आहे ही, लोक कुठनं आली आहेत लोक, त्यांनाच एखाद्या स्पॉट बॉयचं किंवा आपल्या शिपयाचं नाव सुद्धा माहिती होतं की काय आहे. नाहीतर लोक ड्रायव्हरला बोलवा, जरा ते शिपायाला बोलवा असं करतात. मात्र त्यांना आपल्या सगळ्या स्टाफची नावं ती सगळ्यांची पाठ होती, सगळ्यांची त्यांचं वागणं फार उत्तम होतं. राज कपूर यांचं अभिनेते ते होते ना, तर त्यांना दुसऱ्या अभिनेत्यांच्या मनाची पण काळजी असे. कशी ती मी तुम्हाला सांगते. जेव्हा आर के मध्ये ते आपल्या चित्रपटाचं शूटिंग करत असत स्टुडिओमध्ये, तर एखादा कलाकार आहे तो जर का रिटेक्स देत असेल, चुकत असेल सारखं, किंवा राज कपूरनं जो अपेक्षित असेल तसा अभिनय जर का तो करत नसेल ना, तर सर्वांसमोर किंवा त्या याला आर्टिस्टला बाजूला घेऊन सुद्धा ते असं सांगत नसत की अरे तू हे जरा चांगलं कर. कारण जरी आर्टिस्टला बाजूला घेऊन गेलं ना तरी बाकीच्यांची नजरा तिकडे जातात आणि लोकांच्या लक्षात येतं की अरे अच्छा याने जरा काही चांगला अभिनय करत नाही, म्हणून हे दिग्दर्शक आता म्हणजे राज कपूर समजवायला गेलेत. राज कपूर यांची पद्धत मी तुम्हाला सांगते. त्यांचे एक साऊंड रेकॉर्डिस्ट होते अल्लाउद्दीन खान कुरेशी. तर त्यांच्याबरोबर एक रॅपो जमला होता आणि त्यांना माहिती होतं एकमेकांना की नजरानजर झाली तर काय बोलायला पाहिजे आणि काय रिॲक्शन द्यायला पाहिजे. तर जेव्हा एखादा सीन राज कपूर यांच्या मनासारखा कलाकाराने दिला नसेल, तो सीन कट झाल्यानंतर राज कपूर अल्लाउद्दीनकडे बघत असत आणि अल्लाउद्दीन बरोबर समजत असे की राज कपूरनं अपेक्षित आहे की हा या पुन्हा एकदा चांगला टेक व्हायला पाहिजे ह्या सीनचा. तर ते राज कपूर ने सांगत असत कि राजी मुझे ना ये थोड़ा सा कुछ साउंड में गड़बड़ी लग रहा है या मुझे कुछ ना वो यहाँ से ठीक से नहीं लगा, तो एक टेक हम वापस लेते हैं. आणि अशा पद्धतीने व्हायचं. किंवा जेव्हा त्यांची मुलं काम करायला लागली, रणधीर कपूर असेल किंवा ऋषी कपूर असेल, म्हणजे बॉबीच्या बाबतीत तर पर्टिक्युलरली असं होतं की अशा वेळेला ना एखादा मोठा कलाकार चुकला असेल की ते ना आपल्या मुलाला बोलत असेल, अरे हे काय तुमने ये ठीक नहीं किया.
पण त्यांना हे माहिती असेल की मी जर का कुठल्या कलाकाराला बोललो तर त्याला ते आवडणार नाही की एवढ्या युनिट समोर मला दिग्दर्शक रागवतोय. नाही तर अनेक दिग्दर्शक मी बघितले जे शिव्या देतात सेटवरती कलाकारांना, चांगले सीन झाले नाही तर, किंवा अरे ये तुमने क्या कर दिया, किंवा समजवण्याचा प्रयत्न करतात मोठ्या मोठ्या अरे असा आव आणून. तर ते कधी राज कपूर करत नसत. ते अतिशय ही त्यांची जी पद्धत होती आणि अतिशय प्रेमाने कलाकारांची, कारण ते स्वतः कलाकार असल्यामुळे त्यांना माहिती होतं की जर का मी याच्या कलाकाराचं मन दुखवलं ना तर तो जो काही चांगला अभिनय करणार असेल ना तर तो सुद्धा त्याच्याकडून होणार नाही. आणि मला हक्क नाही आहे की एक दिग्दर्शक म्हणून मी कुठल्या कलाकाराचा अपमान करणं. राज कपूर एखादा सीन समजावताना आपल्या कलाकारांना साभिनय समजून दाखवत असत. साभिनय याचा अर्थ अभिनय करून दाखवत असत की एखाद्या शॉटमध्ये जे काही कलाकार असेल तर तो सीन प्रत्येकाने कसा केला पाहिजे हे ते स्वतः अभिनय करून दाखवत असत. म्हणजे केवळ मोठे प्रमुख कलाकार त्या सीनमध्ये आहेत त्यांनाच नाही तर त्या सीनमध्ये एखादा ज्युनियर कलाकार सुद्धा असेल की जो फक्त काहीतरी प्रॉपर्टी में ताट वाट्या काही घेऊन किंवा अजून काही गोष्टी घेऊन येतो आहे, एंट्री त्याची येते आणि तो उभा राहतो तिकडे, त्याला एकही संवाद नाही आहे किंवा एखादा संवाद आहे, ते सुद्धा राज कपूर करून दाखवत असत. की त्या ज्युनियर आर्टिस्टच्या जेव्हा सीन चालू आहे तर त्याच्या एक्सप्रेशन चेहऱ्यावरती कशी असली पाहिजे, त्याच्या हालचाली कशा असल्या पाहिजेत. मला असं वाटतं की इतक्या पर्टिक्युलरली इतक्या बारकाईने असं सांगणार आहे दिग्दर्शक फारच कमी आहे. मला असं वाटतं नाहीच आहेत असं मी म्हणेन. एक ज्युनियर आर्टिस्ट, कारण जेव्हा एखाद्या सीनमध्ये प्रमुख आर्टिस्ट असतात ना तर प्रेक्षकांचं लक्षसुद्धा चित्रपट बघताना त्या कलाकारांवरतीच असतं. तो ज्युनियर कलाकार एखादा त्याच्यामध्ये उभा आहे, नोकर असेल किंवा अजून कोणी म्हणून ड्रायव्हर असेल तर त्याच्याकडे जात नाही जर का त्याला काही संवाद नसेल तर. पण तरी सुद्धा आहे की माझी ही जी फ्रेम आहे, हा माझा जो सीन आहे, या सीनमधले प्रत्येक कलाकाराचे एक्सप्रेशन्स, त्याच्यामध्ये जे संवाद चालू आहे, जे नाट्य घडत आहे त्याप्रमाणे प्रत्येकाचे त्या ज्युनियर आर्टिस्टला सुद्धा चेहऱ्याचे भाव कसे असायला पाहिजे, त्याची देहबोली कशी असायला पाहिजे ना, याकडे सुद्धा राज कपूर लक्ष देत असत. निर्माता म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं की अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. बॉबी जेव्हा सुपर डुपर हिट झाला तेव्हा त्यांनी खरं तर प्रत्येकाचा मोबदला दिला होता कामाचा. मात्र बॉबी सुपर डुपर हिट झाल्यावर असं त्यांनी केलं नाही की ह्या सगळ्या पैसा आहे त्याचा फायदा फक्त आपल्यालाच व्हावा. तर त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या डिपार्टमेंटमधली जी प्रमुख व्यक्ती होत्या, म्हणजे कॅमेरामन असेल किंवा लाईट साऊंड रेकॉर्डिस्ट असेल, सेटवाला असेल, पटकथा लिहिणारे लेखक असतील, तर त्या प्रत्येकाला ॲम्बॅसेडर गाड्या दिल्या होत्या. आणि बाकी जी युनिटची मंडळी होती ना त्यांना कोणाला सोन्याची चेन किंवा अजून काही वस्तू अशा दिल्या होत्या की त्यांना असं हे होतं की हे माझा चित्रपट चालला, हे टीमवर्क आहे, हे माझ्या एकट्यामुळे चाललेलं नाही आहे. त्यामुळे ही सगळी माझी माणसं आहेत ती त्यांचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. आणि हा असा जो विचार करणारे निर्माते सुद्धा फार कमी असतात. राज कपूर यांच्याविषयी आज एवढंच. त्यांच्या आणखीन काही आठवणी, घटना मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. तेव्हा बघत राहा मायाजाल. धन्यवाद.